हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. कसं चाललंय तुमचं प्रेम? आपल्या लव कट्ट्यावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, किस हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर शाहरुख खानचे सिनेमे किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, हा फक्त एक लिपलॉक नाहीये. या स्पर्शामुळे तुमच्या शरीरात असा केमिकल लोचा होतो की तुमचं आयुष्य चक्क 5 ते 10 वर्षांनी वाढू शकतं. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. विश्वास बसत नाहीये ना? पण आपण आपल्या आयुष्यात हजारो लोकांशी बोलतो. पण जेव्हा आपण आपल्या काळजाच्या तुकड्याच्या अगदी जवळ जातो, म्हणजे इतकं जवळ की त्यांच्या हृदयाचे ठोके आपल्या छातीला जाणवू लागतात, आणि जेव्हा पहिल्यांदा आपले ओठ त्यांच्या ओठांना स्पर्श करतात, तेव्हा जणू काळच थांबतो. काळजाचा ठोका चुकतो आणि शरीरात विजेची एक लहरीच धावते. तुम्हाला माहितीये का, ही एक फक्त शारीरिक ओढ नाहीये, तर त्यामागे विज्ञानाचं असं एक अजब आणि धुंद करणारं रहस्य दडलंय, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज आपल्या लवकट्टावर आपण या विषयावर एकदम डीप आणि रोमॅन्टिक गप्पा मारणार आहोत. चला तर मग या श्वासांच्या स्पर्शात हरवून जाऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा 10 फॅक्ट्स, ज्या ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या पार्टनरला आत्ताच्या आत्ता मिठीत घ्यावंसं वाटेल. चला तर मग सुरुवात करूया या धुंद प्रवासाला. तर आता बघूया फॅक्ट नंबर 1. सगळ्यात आधी हे समजून घ्या की जेव्हा दोन ओठ एकमेकांना अत्यंत ओढीने स्पर्श करतात, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये आनंदाचा एक ज्वालामुखी फुटतो. आणि विज्ञानाच्या भाषेत याला डोपामाइन म्हणतात. पण प्रेमाच्या भाषेत ही एक नशा आहे बरं का. म्हणजे तुम्हीच कल्पना करा ना, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या बाहूंमध्ये आहात आणि आजूबाजूला कोणीही नाहीये, आणि तो एक हळूवार स्पर्श होतो. त्या क्षणी मेंदूला इतकं सुख मिळतं की जगातील कोणतीही संपत्ती त्या सुखाची बरोबरी करू शकत नाही. ही एक अशी धुंदी आहे जी तुम्हाला साऱ्या जगाचा विसरच पाडते. आता पाहूया फॅक्ट नंबर 2. तो म्हणजे स्ट्रेस बस्टर. बरं, आपल्या आयुष्यात किती ताण असतो ना, दिवसभर कटकट दगदग. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप वेळ प्रेमाने किस करता आणि त्या स्पर्शात हरवून जाता, तेव्हा शरीरातलं सगळं टेन्शन, सगळी भीती एका क्षणात जळून खाक होते. आणि तो स्पर्श म्हणजे जणू एक जादूची काठीच आहे. सायन्स असं सांगतं की जर तुम्ही किमान 30 सेकंद त्या स्पर्शात गुंग झालात, तर तुमच्या शरीरातलं स्ट्रेस हार्मोन पूर्णपणे निघून जातं. मग सांगा, कशाला हवीत ती औषधं, जेव्हा तुमच्यासमोर तुमचं औषध खुद्द उभं आहे. आता वळूया आपण फॅक्ट नंबर 3 कडे. ते म्हणजे लॉंगर लाईफ. हे ऐकायला खूपच फिल्मी वाटतं ना, पण हे सत्य आहे बरं का. जे जोडीदार एकमेकांना रोज सकाळी प्रेमाने जवळ घेतात आणि तो एक ओलावा घेऊन घराबाहेर पडतात, त्यांचं आयुष्य इतरांपेक्षा खूप जास्त असतं. का? कारण त्या एका स्पर्शाने त्यांना ही खात्री मिळते की कोणीतरी माझं आहे, जो माझी वाट बघतोय. आणि ही भावना माणसाला आतून मजबूत करते. आणि यामुळे सर्वात मेन पॉईंट म्हणजे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि मनावरची मरगळ झटकली जाते. त्यामुळे आपल्या माणसाला भरभरून प्रेम द्या, त्यांचं आयुष्य वाढवा आणि स्वतःचंही आयुष्य सुंदर करा. आता वळूया फॅक्ट नंबर 4 कडे. तो म्हणजे द ब्युटी सिक्रेट. आता थोडी मजेची आणि सौंदर्याची गोष्ट. मुलींनो आणि मुलांना सुद्धा, जेव्हा तुम्ही एखादा पॅशनेट किस करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे तब्बल 34 स्नायू एकाच वेळी डान्स करत असतात. आणि हा एक प्रकारचा नॅचरल व्यायामच आहे. आणि यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्याची त्वचा टाईट राहते आणि चेहऱ्यावर तो नॅचरल रोमांसचा ग्लो येतो. महागड्या क्रीम्स लावून जो ग्लो येत नाही, तो पार्टनरच्या एका प्रेमाच्या स्पर्शाने सुद्धा येतो. त्यामुळे आता ब्युटी पार्लरचे पैसे वाचवा आणि प्रेमाच्या या व्यायामावर लक्ष द्या. आता आपण वळूया फॅक्ट नंबर 5 कडे. ते म्हणजे हृदयाचं आरोग्य आणि ती धडधड. जेव्हा दोन ओठ एकमेकांमध्ये गुंततात, तेव्हा हृदयाचे ठोके एखाद्या धावणाऱ्या घोड्यासारखे होतात. ती धडधड इतकी जोरात असते की कधी कधी समोरच्यालाही ऐकू येते. आता तुम्हाला वाटेल की हे घाबरल्यामुळे होते, पण नाही, हे तुमच्या हृदयासाठी खूप चांगलं असतं बरं का. आणि यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारतं.
तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि नातं घट्ट करण्यासाठी ही निसर्गाने दिलेली एक खूप मोठी आणि गोड देणगी आहे. त्या धडधडीतच तर खरं प्रेम दडलंय. आता बघूया फॅक्ट नंबर 6, ते म्हणजे इम्युनिटी बूस्ट. आता हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल, पण किस करताना जो ओलावा शेअर होतो तोच तुमची इम्युनिटी वाढवतो. म्हणजेच काय, जेवढं जास्त तुम्ही एकमेकांमध्ये गुंतलेले राहाल तेवढं तुमचं शरीर रोगांशी लढायला तयार होईल. प्रेम हे फक्त मनाचं नाही तर शरीराचं सुद्धा टॉनिक आहे. जेवढा जास्त रोमांस तेवढे तुम्ही आजारांपासून लांब. आहे ना आश्चर्यकारक? आता बघूया पुढचा मुद्दा, तो म्हणजे नैसर्गिक वेदनाशामक. म्हणजेच काय, नॅचरल पेन किलर. समजा तुमचं खूप डोकं दुखतंय किंवा मनाला खूप वेदना होत आहेत, तर एक गोड स्पर्श आणि तो एक ओलावा जगातील कोणत्याही औषधापेक्षा जास्त परिणामकारक ठरतो. आता शरीरात एन्डॉर्फिन नावाचे नैसर्गिक पेनकिलर्स तयार होतात. हे तुम्हाला शांत करतात आणि तुमच्या वेदनासुद्धा विसरायला लावतात. आता प्रेमाच्या त्या एका स्पर्शात इतकी ताकद असते की तुमचं अर्ध दुःख तर तिथेच संपून जातं. आता वळूया 8व्या मुद्द्याकडे, तो म्हणजे वेट लॉस. जिममध्ये जाऊन घाम गाळण्यापेक्षा हा किती छान मार्ग आहे ना. एका मिनिटाच्या पॅशनेट स्पर्शात तुम्ही जवळपास 10 कॅलरीज बर्न करू शकता. जरी हे जिम इतकं नसलं तरी यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्यामुळे फिट राहण्याचा हा सर्वात रोमॅन्टिक मार्ग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. चला तर मग रोमांस करा आणि फिट राहा. आता आपण बघूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा, म्हणजेच लव हार्मोन आणि अतूट विश्वास. नात्यामध्ये विश्वास सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. जेव्हा दोन व्यक्ती अशा प्रकारे जवळ येतात तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतो आणि याला कडल हार्मोन किंवा लव हार्मोन म्हणतात. हा हार्मोन तुमच्या मनात तुमच्या पार्टनरबद्दल एक वेगळीच ओढ आणि विश्वास निर्माण करतो. ज्या नात्यात ही शारीरिक जवळीक जास्त असते तिथे भांडणं जरी झाली तरी ते जास्त वेळ टिकत नाहीत, कारण तो एक स्पर्श मनाशी पुन्हा जोडून टाकतो. आणि आता आपण वळूया आजच्या शेवटच्या मुद्द्याकडे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कधीकधी शब्द अपुरे पडतात. आपण खूप काही बोलायचा प्रयत्न करतो पण समोरच्याला समजतच नाही. अशा वेळी काहीही न बोलता फक्त डोळ्यात डोळे घालून केलेला एक स्पर्श समोरच्याला साऱ्या जगाचा आनंद देऊन जातो. हे आत्म्यांचं आत्म्यांशी होणारं मिलन आहे. हा एक असा संवाद आहे जो तुमचं नातं कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतो आणि तो एक क्षण साऱ्या जगाला विसरायला लावतो आणि उरता ते फक्त तुम्ही दोघं. तर मित्रांनो, हे होतं किस मागचं धुंद करणारं आणि रोमॅन्टिक विज्ञान. कसं वाटलं तुम्हाला हे ऐकून? मला खात्री आहे की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला मिठीत घ्याल तेव्हा तुम्हाला या गोष्टी नक्कीच आठवतील आणि हो, तो क्षण तुम्ही अजून जास्त मनापासून जगाल. तर चला, माझ्या ऑडियन्सला आज मी एक खास टिप देते. नात्यात कधीही कोरडेपणा येऊ देऊ नका. जेव्हा तुमचा पार्टनर टेन्शनमध्ये असेल किंवा दुःखी असेल तेव्हा फक्त त्यांच्या जवळ जा, त्यांना एक घट्ट मिठी मारा आणि एक प्रेमाचा स्पर्श करा. बघा मग सगळं कसं पुन्हा पुन्हा गुलाबी होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कोणती फॅक्ट्स सगळ्यात जास्त रोमॅन्टिक वाटली.